भैया तुम आ जाओ। एक मिनट समोर। लोकसेवा पेंट्स अँड टाईल्सच्या या भव्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बरेच मान्यवर येण्याचे बाकी आहे, परंतु मला पुढे कन्नडला कार्यक्रम असल्यामुळे मी थोडंसं आवर्जून करून आपल्या या शॉपला या ठिकाणी शुभेच्छा देऊन जाते। मी मनापासून या ठिकाणी दिगंबर ठेंगडे आणि रऊफ पठाण यांचा खूप खूप अभिनंदन करेल की अतिशय छान असं लोकांना उपयोगी पडेल असं पेंट्स आणि टाईल्सचं या ठिकाणी तुम्ही शोरूम ओपन केलं आणि सगळ्यात जास्त कौतुक या गोष्टीचं आपल्या सगळ्यांना करेल की कारण आपल्याला माहीतच आहे की आता अतिक्रमणामध्ये बरेचसे ह्या लाईनची दुकानं सगळ्यांची गेली आणि आपण रडत न बसता एकदम ताकदीने लढून नव्या जोमाने परत हा बिझनेस या ठिकाणी चालू केला, त्याबद्दल तुमच्या दोघांचे मनापासून या ठिकाणी कौतुक करेल। आता खरं म्हटलं तर संभाजीनगर शहरातलं पहिलंच उद्घाटन या ठिकाणी आमदार झाल्याच्या नंतर मी केलेलं आहे आणि मी भाऊला सांगताना दोघांनाही सांगताना सांगितलं की जे कुणी माझ्या हाताने दुकानाचं म्हणावं गाडीचं म्हणावं उद्घाटन करतं, ज्यांनी गाडीचं केलं त्याच्या घरात कंटिन्यू गाड्या येतात आणि आता तुम्ही शॉपचं केलं तर निश्चित तुमचा बिझनेस हा मोठ्या जोमाने या ठिकाणी चालेल अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते। आणि खऱ्या अर्थाने आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतली माहिती असेल, ह्या सगळ्या टेक्निकली विषय तुम्हाला माहिती असेल, खऱ्या अर्थाने हा आजूबाजूला जो परिसर या ठिकाणी तुमच्याकडे येणारे जी लोक आहेत ती खऱ्या अर्थाने सगळी ग्रामीण भागातली लोक येत असेल, कारण पडेगाव म्हटलं तर जवळपास आमचं खुलताबाद, कन्नड, वैजापूर ह्या सगळ्या भागातली लोक या ठिकाणी राहतात, त्याच्यामुळे एक ग्रामीण भागातली नागरिक म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते की जे मोलमजुरी करणारी जी लोक आपल्याकडे येतात तर त्यांना थोडंसं डिस्काउंट देत चालत जा, कारण शेवटी आपण कोणताही बिझनेस करायचा म्हटलं तर सगळ्यात जास्त आज जर कोणत्या गोष्टीची गरज त्या ठिकाणी मला अशी प्रामुख्याने वाटते तर ती माणुसकीची गरज सगळ्यात प्रामुख्याने वाटते। जो माणूस बिझनेसमध्ये माणसं टिकवून ठेवतो तर त्याच्याकडे खऱ्या अर्थाने बिझनेस वाढतो असं मला वाटतं, कारण आज जर आपण बघितलं तर सगळीकडेच कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की आज तुम्ही शॉप टाकलं उद्या तुमच्या बाजूला दुसरं कोणी टाकेल ते तुमच्यापेक्षा काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे ह्याच फील्डमध्ये नाही तर आमच्या राजकीय फील्डमध्ये असो की कुठल्याही फील्डमध्ये असो आजकाल कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी रोज काही ना काही फंडे त्या ठिकाणी आणावं लागतात आणि ते ग्राहकांसमोर त्या ठिकाणी दाखवावं लागत असतं। त्याच्यामुळे जो येणारा आपला क्राऊड आहे, जी येणारी आपली लोक आहे त्यांचं समाधान आपण सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलं पाहिजे। आज मी आपल्या शॉपमध्ये आले, पहिल्यांदा वैजापूरची लोक या ठिकाणी सगळे आलेली आहेत आणि पहिलं सामान जर आज तुमचं कशासाठी केलं असेल तर देवाच्या मंदिराच्या कामासाठी ते सामान या ठिकाणी गेलेलं आहे आणि अतिशय शुभ सुरुवात तुमची या ठिकाणी झालेली आहे। तर निश्चित आपण असंच कार्य या ठिकाणी करत राहू। तुमची ही जी आज हे शॉप आहे तर हे शॉप तुम्ही आज शहराच्या ठिकाणी टाकलं, ग्रामीण भागाच्या ठिकाणी पण आपण थोडंसं त्या ठिकाणी वळावं, कारण आम्ही बघतो की ग्रामीणमध्ये सुद्धा आजकाल ही जी गोष्ट आहेत आता पेंट म्हटलं टाईल्स म्हटल्या की अनेक घरं ग्रामीण भागात सुद्धा त्या ठिकाणी बांधली जातात, परंतु ग्रामीण भागात बिझनेस करायचा थोडंसं तुम्ही लोक जण घाबरतात की तेवढे रेट्स त्या ठिकाणी मिळेल का, तेवढे गिराईक त्या ठिकाणी मिळेल का, पण मी आपल्याला सांगू इच्छिते की आता ग्रामीण भागातली जनता सुद्धा आता खूप सुज्ञ आणि हुशार झालेली आहे। आज प्रत्येकाला आपलं घर, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कळतायत, त्याच्यामुळे थोडं आपण ग्रामीणकडेही या बिझनेसच्या बाबतीत वळावं। निश्चित ग्रामीणमध्येही एक चांगला बिझनेस आपण सगळेजण या ठिकाणी उभं करू शकतो, म्हणून आपल्या दोघांनाही या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देते। आणि एक एकतेचं प्रतीक खरं म्हटलं तर तुम्ही दोघांनी दाखवलेलं आहे की तुम्ही बिझनेस पार्टनर आहेत। आपण आज अलीकडे बघतोय की जाती जातीमध्ये जे विष पेरल्या जात आहे तर ते विष आपण जे पेरल्या गेलेलं आहे
तर त्याचं एक चांगलं उदाहरण तुम्ही दोघांनी या ठिकाणी टिकवून ठेवलेलं आहे। तर असंच तुमची ही जोडी उत्तरोत्तर प्रगती करो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करते। आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाला मला थांबायचं होतं, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती असेल माझा भाऊ आमदार संतोष दानवे ते कन्नडला अचानक येत आहे, त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागतंय। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची या ठिकाणून रजा घेते आणि परत एकदा आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। खऱ्या ते आगमन झालेलं आहे। लोकसेवा वृत्तवतीन त्यांचंही मनापासून स्वागत आहे। त्याचबरोबर संतोषजी आमले साहेब, नमस्कार। आम्ही आज लोकसेवा पेंट्स या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी मौजे वाघला तालुका वैजापूर शिवर बंगल्याजवळ आमचं गाव आहे आणि या गावामध्ये मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास आलेलं आहे आणि त्या पूर्ण झालेल्या बांधकामाचा रंग पेंट घेण्यासाठी आम्ही आज उद्घाटन प्लस खरेदी या ठिकाणी आलो आणि पहिलंच गिराईक आज आमच्या हाताने या ठिकाणी सन्माननीय आमदार संजनाताईच्या हस्ते ठेंगडे भाऊ आणि राव पठाण साहेब या दोघांच्या वास्तूमध्ये आज आम्ही हा मंदिर बांधकामासाठी रंगकामचं पेंट घेतलेला आहे। चांगल्या पद्धतीने डिस्काउंटही या मान्यवरांनी दुकानदारांनी आज आम्हाला दिलेला आहे। धन्यवाद। आमचे मित्र दिगंबरजी आणि रौफभाई या दोघांनी गेल्या कित्येक वर्षापासून या दोघांनाही मी ओळखतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघांची मेहनत आणि या दोघांनी जी लोकांसाठी सेवा या ठिकाणी केली आहे आणि जी सेवाभाव त्यांच्या मनामध्ये ठेवला आहे, मला असं वाटतं लोकसेवा पेंट्स आणि लोकसेवा टाइल्स आज मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जे मोठ्या आपल्या सगळ्यांच्या त्यांचा जो जनाधार आहे या सगळ्यांच्या याच्यात सुरुवात आज करत आहेत। या सुरुवातीलाच मला असं वाटतं की ही त्यांच्या कार्याची पावती आहे आणि या दोघांनी जी मेहनत केलेली आहे, त्यांनी जे कार्य केलेले आहे, या दोघा गोष्टींमुळे मला असं वाटतं की आसपासच्या सर्व नागरिकांना, इथल्या सगळ्या आपल्या मित्रपरिवाराला फार मोठा एक दिलासा मिळालेला आहे, आधार मिळालेला आहे। त्यांनी फक्त व्यवसायच नाही तर इतर गोष्टींमध्ये सुद्धा इथे त्यांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे, सगळ्यांच्या मदतीसाठी ते जे पुढाकार घेतात, मला असं वाटतं हाच त्यांच्या सेवाभाव दाखवतो आणि त्यांनी हे जे कार्य सुरू केलेलं आहे त्या कार्याला, त्यांच्या व्यवसायाला पुढील काळामध्ये
भरभराट हो, आणखी त्यांची प्रगती हो आणि लोकसेवा पेंट्स लोकसेवा टाईल्सची शहरामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या नवीन नवीन शाखा सुद्धा सुरू हो, ही मी त्यांना याच्यात शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील कार्यामध्ये त्यांच्यासोबत हा आमचा जो मित्रपरिवार त्यांच्यासोबत आहे, हा मित्रपरिवार देखील त्यांच्यासोबतच राहील एवढंच मी त्यांना या ठिकाणी आश्वासन देतो व त्यांना पुढील सर्व कार्यांमध्ये त्यांना शुभेच्छा देतो. आज अल्हम्दुलिल्लाह यहाँ पड़े गांव के ऊपर लोक सेवा पेंट्स और टाइल्स का जो है तो भव्य दालन का जो तो शुभारंभ हुआ है। उसके हमारे जो है तो ऑनर रऊफ पठान साहब और हमारे ठेंगड़े पाटिल साहब, ये दोनों ने 7 साल के अंदर अल्हम्दुलिल्लाह पार्टनरशिप में जो है तो दिगंबर ठेंगड़े पाटिल साहब और रऊफ पठान साहब ने बहुत अच्छे से जो है तो यहाँ पर जो है तो ये लोक सेवा पेंट्स के जरिए से लोगों को सेवा देने का काम किया है। और वाकई में जैसा इनका नाम लोक सेवा है, इनकी सेवा भी जो तो लेक सेवा से प्रभावित है। बहुत ही अच्छी क्वालिटी के अंदर और क्वांटिटी के अंदर इनका सारा प्रोडक्ट है। तो मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जानिब से इनको दिलों की गहराई से मुबारकबाद देता हूँ। और खास करके जो है तो हम आमतौर पर बोलते हैं कि राम और रहीम की संकल्पना होना चाहिए और जो है तो हिंदू और मुसलमान का जो है तो सलोका होना जरूरी है और शांति होना जरूरी है। तो हमारे दोनों ऐसे भाई है, एक राम के रूप में एक रहीम के रूप में जो है तो 7 साल से इस बिजनेस को बढ़ा रहे हैं और एक आला मिसाल इन्होंने एकता की जो है तो पैदा की है। मैं अल्हम्दुलिल्लाह ऊपर वाले से यही दुआ करता हूँ कि ऐसे इनका धंधा इनका बिजनेस बढ़ता रहे, इनकी दोस्ती बढ़ती रहे और ऐसी हिंदू मुस्लिम एकता जो है तो कायम रहे। सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे व सर्व उपस्थित पाहुणे मंडळीचे आभार व्यक्त करतो। लोकसेवा परिवारातर्फे किंवा लोकसेवा ग्रुप तर्फे मागील 7 वर्षापासून जी सेवा आपण पुरत आहोत ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही शक्य होते आणि येणाऱ्या काळात आम्ही हाच प्रयत्न ठेवू की आमची जी सेवा आहे ती दिवसेंदिवस सुधरत चालेल, गिरायकांना पण चांगल्यातली चांगली सेवा आम्ही पुरवू। बांधकाम क्षेत्रामध्ये पेंट्स मध्ये आम्ही अगोदरपासून कार्यरत आहोत। टाइल्स हे जे सेक्शन आहे याच्यामध्ये आणखी जास्तीत जास्त व्हरायटी जास्तीत जास्त माल आम्ही इथं गिरायकांना पुरवून देऊ आणि योग्य दरात तो मिळेल ही आम्ही शासन देतो। शहरामध्ये खूप सारे दुकान आहेत, पण तुमच्या दुकानामध्ये कशासाठी एक सगळ्यात चांगली क्वालिटी आणि कमीत कमी दरामध्ये आम्ही ज्या टाइल्स आहे किंवा पेंट्स आहे ते आम्ही उपलब्ध करून देऊ आणि गिरायकांना चांगल्यातली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू। किती कंपनीची एजन्सी तुमच्याकडे? आमच्याकडे पेंट मध्ये सध्या 8 ते 10 कंपनीच्या एजन्सी आहेत, जसं एशियन पेंट, बर्जर पेंट, नेरोलॅक पेंट, त्यानंतर युनिव्हर्सल पेंट, इंडिगो पेंट्स। पण एखादा नवीन ग्राहक आला त्याला कारागीर वगैरे लागला तर ती पण मदत कराल का? नक्की नक्की सर। अस्सलाम वालेकुम, मैं सिराज कुरैशी। आज लोक सेवा टाइल्स का आज उद्घाटन था। रऊफ पठान लोक सेवा पेंट्स के ओनर रऊफ पठान और दिगंबर जी, इनको मैं मेरी तरफ से मेरे परिवार की तरफ से बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और अल्लाह से दुआ करता हूँ कि दिन दुगनी 4 चौगनी तरक्की करे और एक ब्रांच से इनकी 4-5 ब्रांच हो जाए। लोक सेवा पेंट्स और लोक सेवा टाइल का उद्घाटन यहाँ पर हुआ है। हमारे पास पेंट इसके अंदर जो है लस्टर क्वालिटी, इमल्शन, प्राइमर, जितनी रेंज है कलर के अंदर वो पूरी हमारे पास अवेलेबल है। एपोक्सी जो रेंज रहती है जो कंपनियों में लगती है वो भी हम आपको अवेलेबल करके देते हैं, वो भी हमारे पास अवेलेबल है। और जितना टाइल्स के अंदर है, टाइल्स में जितना भी मतलब उसका ये आता है क्वालिटी आती है, वो सब हमारे पास अवेलेबल है। आने वाले दिन जो है वो त्योहार के आपकी दुकान में नया क्या है? हमने आने वाले त्योहारों में भी पिछले 7 सालों से हम डिस्काउंट देते आए हैं। अभी भी स्पेशल जो डिस्काउंट है वो हम त्योहार के लिए रखने वाले हैं। आपका एड्रेस बताइए। घाट नंबर 7 नासिक रोड, छत्रपति संभाजीनगर।